जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज येथे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज च्या अभंगावर प्रवचन सेवा सुरू आहे। एकादशी निमित्त प्रवचन सेवा सुरू आहे। 270 क्रमांकाचा अभंग संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या 270 गाथेमधील अभंग आहे। संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या गाथेतील अभंग 4 चरणाचा कमला एकादशी आणि ह्याच एकादशीला परम भाग्य अधिक मासामधील शुक्ल पक्षातील कमला एकादशी ह्याच एकादशीला दुसरं हे नाव आहे परमा एकादशी। एकादशी निमित्त संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांची सेवा संत सद्गुरु गणेशनाथ महाराज हे सेवा करून घेणार आहेत। काय सांग 270 क्रमांकाचा अभंग आहे। संत सद्गुरु गणेशनाथ काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण पाहू। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञाननित्यद्वन्द्वातीतं तदन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांचा अभंग क्रमांक आहे 270। आकारिक सर्व नाशिवंत आहे जाणून या होय सावधान। नाशिवंत देह प्रसिद्ध तो आहे याचे केले काय साच ऐसे। आकाशीचे भ्रम अभ्र पाहता आकार नवे ते साचार कदा काळी। गणेशनाथ म्हणे ऐसे हे जाणून धरिले चरण तुझे देवा। संत नाशिवंत देह प्रसिद्ध तो आहे याचे केले काय साच ऐसे। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज किंवा बाकीचे सगळे संतांनी कुणाचे चरण धरले तर पांडुरंगाचे चरण धरलेले आहेत। हे आपल्याला अमृताचा ठेवा भक्ती अभंग गाथा म्हणजे अमृत आहे। अमृताचा ठेवा कलियुगापासून कलियुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग तेव्हापासून संत काय सांगत आले। प्रत्यक्ष भगवंत रामायण होऊन गेलं महाभारत होऊन गेलं। आता संत आपल्याला काय सांगत आहे भक्तीचा ठेवा आहे अमृत ठेवलेला आहे। या अमृतामधून प्रत्येक संतांनी आपल्याला ही ठेवा ठेवलेला। संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवले। संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा ठेवलेली आहे। संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत ठेवलेलं आहे। भावार्थ रामायण लिहून ठेवलेलं आहे। भागवत गीता आहे आपल्यासाठी। श्रीमद दासबोध आहे। पूर्ण संतांनी आपल्यासाठी काय म्हणजे हे संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी अभंग गाथा लिहून ठेवली आहे। हे अमृत आपल्याला कुठंही गेलं तरी हे अमृत म्हणजे जीवनाचं सार्थक कसं करायचं आणि जीवन कसं जगायचं हे शिकवतं। संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी पहिल्या चरणामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते पाहू आपण। आकारिक सर्व नाशिवंत आहे जाणून या होय सावधान। हे आकारात हे माझं मी बोलत नाही। संत सद्गुरु गणेशनाथ सद्गुरूंनी जे भक्ती करून घेतले जे हे करून म्हणजे दाखवलंय ते सांगण्याचा प्रयत्न करत। हे माझ्या मनाचे बोल किंवा मला माहीत आहे असं ज्ञान नाही। हे रेड्याच्या मुखी जसं रेड्याच्या डोक्यावर जसं ज्ञानेश्वरांनी हात ठेवला होता तसं संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी जे ज्ञान दिलंय ते सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे। आणि हे माझं काय नाही संत सद्गुरु गणेशनाथ महाराज काय सांगितलंय ते पाहायचं आपल्याला। आकारिक सर्व नाशिवंत आहे जाणून या होय सावधान।
म्हणजे तो सावधान शब्द आले. आकारात काय आहे? सर्व नाशिवंत सांगितलं. आकारात काय? आपल्याला दिसतं डोळ्याला. म्हणजे जे स्थावर जे अंडज ज्वार श्वेत 84 लक्ष जोनी जेवढ्या आकारात जेवढ्या आपल्याला जेवढं दिसतंय तेवढं हे सगळं नाशिवंत आहे. जाणूनही सावध व्हायला सांगितलं. हे जाणूनही घ्या आणि सावध व्हा. सावध व्हा असं संत सद्गुरू गणेशनाथ पहिल्या चरणामध्ये सांगतात. नाशिवंत देह मग प्रसिद्ध तो आहे. मग देह हा नाशिवंत आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे असं ह्या दुसऱ्या चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. नाशिवंत देह प्रसिद्ध कोण आहे? मग तो आहे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. म्हणजे ह्याचं काय साच करायचं? हरीचं नामस्मरण करायचं आहे. इथं हरीची भक्ती करायची आहे. इथं भगवंताचं स्मरण करायचं आहे. ते साच गोळा करायचं आहे. मग याचे साच काय? ऐसे साच काय करायचं? हा देह आज आहे उद्या नाही आहे किंवा राहणार नाही. मरणाचं स्मरण म्हणजे मरण तुला लक्षात राहू दे. मरणाचं स्मरण असावे. सादर भक्ती हरिभक्तीच सादर व्हावी. भक्तीच सादर व्हायचं. आपण भक्ती करायचं नामस्मरण करायचं. आपण हरीचं नाव घेण्यासाठी आपण संतांनी आपल्याला एवढं पवित्र भूमी आहे आपली. एवढं म्हणजे ह्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला. म्हणजे ह्या देहामध्ये काय साठवायचं आहे? देह नाशिवंत आहे तर प्रसिद्ध कोण आहे? आत्मा आहे. तो आत्म्याला आपल्याला काय गोळा करून घेऊन जायचं हे संत सद्गुरू गणेशनाथ दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. परत तिसऱ्या चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज काय म्हणतात? आकाशीचे अभ्र पाहता आकार. या आकाशात अभ्र म्हणजे ढग जसे आकारात नाही आहेत. ढग येतात आणि जातात. ढग येतात ते सत्य नाही आहे. नव्हे ते साचार कदाकाळी ते सत्य नाहीत. आकाशाचे अभ्र ढग येतात जातात म्हणजे त्याला आकार नाही आहे. म्हणजे आता थोड्या वेळाने ढग आले आणि गेले असं होतंय. मग ते सत्य नाही. मग सत्य काय आहे? गणेशनाथ म्हणे ऐसे हे जाणून धरिले चरण तुझे देवा. मग चौथ्या चरणामध्ये पांडुरंग परमात्म्याला संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात तुझे चरण हे सगळं जाणून सगळं माहिती झालं आणि हे सगळं सत्य आहे म्हणून मी तुझे चरण धरले. तुझे चरणापाशीच मला आता अखंड राहू दे असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात. आकारिक सर्व नाशिवंत आहे जाणून या होय सावधान. ह्या 4 चरणाला जसं शोभेल म्हणजे जोडेल असं संत तुकाराम महाराजांनी पण सांगितलं. ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण संत प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वारीने अर्जुनाला उपदेश सांख्ययोगमध्ये 23व्या श्लोकामध्ये म्हणलं नैनन छंदती शस्त्रानी नैनन दहती पावक. त्या श्लोक म्हणलेला होता. त्या देह हा शस्त्रानं मरत नाही किंवा तो कशानं जाळला तरी जळत नाही, वाऱ्यानं सुकत नाही किंवा पाण्यानं मरत म्हणजे तो कसाच मरत नाही. तो देह जातो तर तो आत्मा हा कसा आहे? अर्जुनाला श्री कृष्ण स्वारींनी दुसऱ्या सांख्ययोगमध्ये 23व्या श्लोकात अर्जुनाला हे निरूपण दिलं होतं श्रीकृष्ण स्वारींनी. देहाचं सांगितलं होतं. आकाशाचा पण बोध दिला होता. आकाश कसं आहे? आकाश पंचभूतापासूनच तयार झालेला आहे. आकाशाला मारलं किंवा आकाशाला वरी पाणी टाकलं तरी तो खालीच पडणार आहे. म्हणजे आकार नाही आहे. आकाश हा पंचभूतामध्ये आहे. मग देह आत्मा मग तो देहामध्ये अडकला होता अर्जुन. त्याच्यासाठी त्याला निरूपण दिलं होतं संत श्रीकृष्ण स्वारींनी सांख्ययोगमध्ये 23व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं. तसंच संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात आकारिक सर्व नाशिवंत आहे जाणून या होय सावधान. मग सावधान व्हायचं आहे. भक्ती ही खूप बोलायला गेलं तर सोपी पण आहे आणि करायला गेलं तर अवघड आहे. म्हणजे सुळावरची पोळी आहे. फक्त त्याचे चरण धरले तर सगळं सोपं होणार आहे. संत सद्गुरूच्या कृपेनं सगळं सोपं होणार. फक्त चरण सद्गुरूंचे धरले पाहिजे असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. 4 चरणाचा अभंग आहे. संत सद्गुरू गणेशनाथ महाराज ह्या 4 चरणामध्ये एवढं सांगतात हे सत्य आहे तर आपण हे मिथ्या म्हणून जगतो. तर हेच सत्य आहे आणि हेच सत्य राहणार आहे.
आणि सत्य काय शाश्वत काय आहे, फक्त सद्गुरू पांडुरंग परमात्म्याचे चरण आणि त्याची भक्ती, त्याचं नामस्मरण एवढंच राहणार आहे. देह कुणाचाही देह इथं राहणार नाही. ज्यानं भक्ती केले, ज्यानं नामस्मरण केले ते त्याच्यासोबत येणार आहे. ज्यानं उत्तम कर्म केले, ज्याने सत्याच्या मार्गावर चालले, धर्माच्या मार्गावर चाललेत, तेच त्यांच्यासोबत येणार आहे. एवढं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज या 4 चरणामध्ये सांगितलं आहे. आकारिक सर्व नाशिवंत आहे, जाणून ये होय सावधान. नाशिवंत देह प्रसिद्ध तो आहे. प्रसिद्ध कोण आहे तर तो पण पांडुरंग परमात्मा आहे. आणि याचे केले काय साच ऐसे, म्हणजे त्याचं नामस्मरण गोळा करायचं आहे, जमा करायचं आहे, असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आकाशीचे अभ्र पाहता आकार, मग त्या ढगाला आकार नाही. त्याचे ढगाला जसा आपण आकार बघतो तसा आकार नाही आहे. तो कदाकाळी नाही, सत्यच नाही, त्याचा आकारच सत्य नाही. नव्हे ते साचार कदाकाळी तो सत्य नाही. मग सत्य काय आहे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज 4थ्या चरणामध्ये सांगतात. गणेशनाथ म्हणे आयचे हे जाणून धरिलिये चरण तुझे देवा. मग तुझे चरण हे सगळं जाणून मी तुझे चरण धरलेत आणि तुझ्या चरणापाशीच मला स्थान दे, असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज या 4थ्या चरणामध्ये सांगितलं. येथेच माझी सेवा थांबवते आणि तुम्हा श्रोते मायबापांना तुमच्यासमोर नतमस्तक होते. संत सद्गुरू गणेशनाथ महाराज चरणी समर्पित करते आणि इथेच माझी सेवा थांबवते. जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ. गणेशनाथ 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 गणेशनाथ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.